इथं या ना मॅडम, तिकडे ना त्यांच्या समोर उन्हामध्ये ते हो. सावलीमध्ये हा या काका सावलीत या. सावली आहे का सावली सावलीत या, त्यांच्या समोर या दरवाजे. क्वांटी असं पकडा हात. आप भी आओ जरा. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट म्हणजे आपण महावितरणाच्या कार्यालयामध्ये आहोत. या ठिकाणी ग्राहक जे आहेत ते आत्महत्येचा प्रयत्न करतायत आणि ही वेळ त्यांच्यावर आणलेली आहे ती म्हणजे या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी आणि कार्यालयांनी, असं त्यांचं म्हणणं आहे. नेमका काय हा प्रकार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पोलीस प्रशासन सुद्धा घटनास्थळी जे आहे ते आता सध्या दाखल झालेले असल्याची आपल्याला आपण बघत आहात. आपल्यासोबत एक काका आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय समस्या झाली काका, काय सांगाल? ऍक्च्युली मी घरी पडला होता पहिल्यांदा हा आणि माझा पहिले 29,900 रुपये बिल यायचं, जास्त जास्त 3200 रुपये यायचा. आता माझा 7 ऑपरेशन ऑलरेडी झालेला आहे आणि आता 8वा करायचा आहे आणि मला 11,000 बिल आला लास्ट मंथला आणि आता 9,700 रुपये आलाय. आणि माझं ऑपरेशन मी हँडिकॅप आहे आणि मला ऑपरेशन करायचं आहे. ते ऑपरेशनचे पैसे आले त्याच्यामधून मी बिल पेड केलेलं आहे. माझ्याकडे पैसे पण नाही आहे आणि मी थांबू शकत पण नाही, एवढी माझी परिस्थिती खराब आहे. आता ह्या महिन्याचं किती आलंय बिल? 9,710 रुपये. आणि मागच्या महिन्याचं किती होतं? 11,580 रुपये. ते पण भरलेलं का? ते भरलं मी, मेडिकल मधून भरलाय मी. माझा त्यांच्याकडे पैसे पैसे नाही, माझा डोनेट येतो, मला डोनेट येतो. काय फरक पडत नाही इथं. माझा डोनेट 22,000 रुपये बिल माझा- देतायत. आतमध्ये जाऊन बघा किती रोज माणसं येत आहेत. माझा आतमध्ये जाऊन कळत किती आहेत. डोनेट केलेलं पैसे आलं ते मी भरलेलं आहे बिल त्यांना आणि काय लोक कापून फरक पडतो जातात. बसलेल्या लोकांना. त्यांना 32,000 आले मॅडम. आता मी सुसाईड करायला तयार आहे. पहिला सर्वात प्रथम मी सुसाईड करतो इथे. माझ्याकडे पैसे नाही आहे. करते, ह्यांना करू द्या पहिलं. ह्यांच्या शेतात माझ्याकडे पैसे नाही आता. समजलं का? मी पहिला करतो पाहिजे. त्यांनी मला रिक्षा करून माझ्या रिक्षामध्ये बसून आले. ते रिक्षासाठी पण त्यांना पैसा नाहीये, बोलतात एवढे घ्या तेवढे घ्या करून रडायला लागले. आणि इथं येऊन असं त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लोकांनी जगायचं का मारायचं, ते आत्महत्या करण्यासाठी सुद्धा माझं बोलतात, मी कोटेशन आहे आता- 13 लाख रुपये. मी मला आत्महत्या करेन. आता ऑपरेशनचे खर्च आहे. आपण जर बघत 7 असाल ऑपरेशनवरती तर झालंय माझं. दिव्यांग आहेत आणि अशा अवस्थेमध्ये ते सध्या इथे महावितरणाच्या कार्यालयात आलेत आणि कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा आहे की काय? कर्मचारी काय बोलतात तुम्हाला? मार्गदर्शन करतात व्यवस्थित? काही नाही कॉपरेट अर्ज करा, बघू आम्ही. आम्ही बघतो, हे काय चेक करणार हे करतो. लोकं? काही नाही करत. बिल फक्त वाढून देणारच आहे. पहिला बिल भरा. अर्ज केलेले तुम्ही काय मागणी करत? डायरेक्ट कट करतात. लाईट बिल नाही भरलं ना, डायरेक्ट कट करून आता टाकतात. तुमच्याकडे लाईट आहे घरामध्ये? माझ्या घरी लाईट आहे आता. लाईट आहे, पण ते बोलतायत का आता पण बिल भरा तेवढं? बिल भरा. आमच्यावर लाईट बिल कापले लोकांनी. काय आम्हाला कंप्लेंट टाकलं काय मागणी करत आहात प्रशासनाला तुम्ही आता? हा? काय मागणी करणार आहात आता? तर काही नाही हेच मागणी आहे. ते जो लोकांनी आलेला स्मार्ट मीटर बंद करा, जुना आहे तोच ठेवा, दुसऱ्याच्या केसात पैसे घालवू नका, हेच मान्य आहे. माहितीये का, लोकांचे 1 ते 2,000 बिल येणारे 10,000 रुपयाच्या वर येत आहे. खरंच सांगतोय मी, हे जेव्हापासून स्मार्ट मीटर झाले तेव्हापासून ह्यांच्या जे हे लोक कंप्लेंट घेतात. माझी मिसेस आली होती गुरुवारी, एका डायरीमध्ये फक्त लिहून गेले, 2 दिवसाने लाईट कट झाली. कशी काय कट झाली? ऍक्शन ऍक्शन काय घेतली नाही त्यांनी. माझ्या रात्रीला पैसे नसून मी दुसऱ्याकडे व्याजाने पैसे करून रात्री 12 वाजता मी 23,000 रुपये बिल भरला. 32,000 आले. 32,000 किती आलंय तुमचं? 32,000 रुपये आणि भाड्याने दिले तो रूम. माझे मिस्टर आहेत, हँडिकॅप आहेत आणि त्याच्या आधी 17,000 18,000 बिल ते भाडोत्रीने भरलं. आज तो भाडोत्री सांगतो मी खाली करतो रूम. आम्ही काय करायचं सांगा? आणि हे तो भाडोत्री खाली करून जाऊन हे बिल कोणी भरायची? 5.5 माझं भाडं आहे. आता बिल किती आहे पूर्ण तुमचं? आता 32,000 आणि हे ते बघा, बघा 32,000. 16,000 भरल्यानंतर ना त्यांनी चालू केलंय भाडोत्र्यांचं. डायरेक्ट बंद करतात, न सांगता मीटर बसवले. आता हे किती महिन्याचं बिल आहे हे तुमचं? 2 महिन्याचं आहे आणि त्याच्या आधी 2 महिने 17,000 18,000 बिल त्यांनी भरले मग भाडं. आता हे काय बोलतात? हे भरायचंच सांगतायत का? भरलं त्यांनी 16,000 भरले तेव्हा लाईट चालू केली आहे आणि आता सांगतात 8-9 दिवस लागतील, आम्ही चेक करतो आणि अर्ज पण दिलेला आहे ताई. हे बघा. जुने मीटर चांगले होते, जुने मीटरच लावून द्या ना. कशाला तुम्ही नवीन स्मार्ट? आणि सगळा कंट्रोल यांच्या हातामध्ये. आणि न सांगू न विचारता लावला नाही. न विचारता लावलं. न विचारता लावलं नाही. तुम्ही आता या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न करत होता. तुम्ही मी प्रशासनाला स्वतः करणार आहे, करणार आहे आत्महत्या. मी नाही केलं तर, कमी नाही केलं तर मी आत्महत्या करणार. इथे येऊनच करणार. ते पण असं वाटतंय का कुठेतरी अंत बघितला जातो इथे सगळ्यांचा? सगळं बघून नाही. माझ्याकडे पैसे नाही आहे. मी ऑपरेशनचे पैसे सुद्धा मी टाकून दिले आहे. त्याच्यामधून कुठून आणणार? मला तुम्हाला पैसे पाहिजे तर मी तुम्हाला फोटो काढून दाखवतो, मला कोटेशन दाखवतो. मला
त्यांचे वरिष्ठ वगैरे कोणीच तुम्हाला कोणी सहकार्य नाहीये करत मला. नाहीये का? मला कोण नाही आहे. इथे सहकार्य करत नाही. नाही. कित्येक लोक सकाळपासून गेले ती पहा. आता पण तिथं गर्दी आहे. भांडण होतं, सकाळपासून भांडण करतात ते लोक. 100 लोक येत हे असतील. बघा, अर्ज कधी गेली. केलाय बघा, अर्ज केलेला आहे, अर्ज करून सुद्धा ते लोक लक्ष देत नाही. मग आता तुम्हाला 32,000 बिल भरा बोलतायत का ते? 16,000 भरलं तेव्हा हा. लाईट चालू केली हम्म. आणि आता परत आणि ते आता दरवेळेला तेच होणार आहे. आणि ते भाडोत्री कोण तुम्ही राहणार का? 5.5 भाडं देऊन तुमचा सकाळ- उदरनिर्वाह कशावर चालतो? ते भाड्याच्या ह्याच्यात आणि मी माझं काहीतरी करते. माझा मुलगा आता लहान आहे, 10वीला, हे असं आहे. यांची परिस्थिती पण बघा. हे मी पण म्हणून दिव्यांग त्यांना- आहेत. पॅरालिसिस पेशंट आहे. आपण जर बघत असाल तर हे पण दिव्यांग बांधव आहेत. हे पण आपण बघतायत का अक्षरशः इथे विनंती करतायत, परंतु प्रशासन मात्र जाग येत नाही. या प्रशासनाला खरोखर आणि लज्जास्पद मी बाब आहे. प्रथम आत्महत्या करणार इथे. माझा प्रथम आहे, मी आत्महत्या इथे येऊन करणार. माझे मला नाही करायचं आहे. करा, पण खरंच करा. कोणी आत्महत्या करणार असेल त्यांना करू द्या ना. ते लोक काय करणार आहे ते काय करणार आहे का? काय नाही करणार आहे. आपल्यालाच करायला लागेल. करा. आहेत. आपल्याकडे पैसे नाही ते सगळं आपला पैसे कमवून ते बसले आरामात. तिथे स्वतःचं लाईट आहे ना, म्हणून त्याला प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही बसून घ्या कुठेतरी, बसून घ्या तुम्ही. आपण बघतोय इथे म्हणजे सामान्य माणसाची लूट जी आहे ती इथे महावितरणाच्या कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. पोलीस प्रशासन सुद्धा इथे आलेले आहेत. अनेक दिव्यांग बांधव आहेत, त्यांचं हाल होत आहे प्रचंड. 32,000 वीज बिल आलेलं आहे. म्हणजे 1 RK मध्ये राहत असतील, ज्यांच्याकडे एसी नाहीये त्यांना सुद्धा एवढं बिल आलंय. आणि हे लोक बोलतात की उन्हामुळे बिल आलंय, हवामान बदल झालाय त्याच्यामुळे बिल आलेलं आहे. तर हा कुठला न्याय आहे तुमचा? आपण त्या काकांच्या डोळ्यात अश्रू बघू शकतो, त्यांचं वय बघू शकतो आणि मध्ये तर अजूनही भांडण सुरू आहेत. आपण एकदा मध्ये जाऊया आणि तिथली परिस्थिती जी आहे ती आपण बघूया. घेऊ मी घेऊ हा चालेल. त्यांना बघा ते आपण आता इथे बघतोय, इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेत. काय झालंय, काय विषय आहे तुमचा? आमचा गेल्या महिन्याचा बिल आला 3,000, आता डायरेक्ट 7,000 पाठवतात. आता विचारलं तर काय बोलतात 4,000 आले भरा, नॉर्मल म्हणजे भरा. 4,000 आमच्यासाठी तर जास्तच आहे ना. आणि काहीच घरामध्ये काही सुद्धा घरामध्ये भरणार आम्ही ते सांगा. जर महिन्याला आम्ही 4,000, 5,000, 7,000 बघा. आमच्या 7,000 टीव्ही तरी पण एवढे बिल कसे भरणार? आमच्या मागे रूम मालक आहे की तुम्ही बिल भरा, 7,000 आहे 10,000 बघा. कुठून भरणार हा बिल? आपण बघतोय त्यांनी यापूर्वी सुद्धा वीज बिल जे आहे आणि गेल्या ते महिन्यात भरलेलं आहे. 3,000 रुपये आणि आता आला 7,500. लूट लावलीये का यांनी असं वाटतंय का कुठेतरी? लावली असेल, साहजिक सांगू शकत नाही. एवढं बिल मध्ये कसं चेंज केलंय? बोलायची वेळ आहे. तोंडावर बोला. नाहीतर गप्प बसू नका. मीटर जो जुना होता ना तो ठीक होता. नवीन मीटर लावल्यापासून आम्हाला एवढा बिल येतो. आम्ही गरीब माणसं काय करणार? आम्हाला 15,000 पगार महिन्याचा बिल हा. म्हणजे आम्ही भरणार किती आणि खाणार कधी आणि मुलांना पोचणार कधी? शाळेला फी कशी भरणार ते सांगा. हे बिल सामान्य किती? माणसं इथे आपल्याला सगळे सामान्य ग्राहक पाहायला मिळत आहेत. अक्षरशः गर्दी जी आहे ती झाली आणि ती म्हणजे ऑफिस बंद करा. तोंडामध्ये काय लिहिलंय माहितीये का? सतत 4 महिने बिल आम्हाला हे बघा 7,980, 6,000, 9,000 आणि आता परत 8,000 बिल आलं या महिन्यात. सतत 4 महिने मला 8-9 असंच बिल येते. आणि मे महिना आम्ही पूर्ण घरी नव्हतो तरी पण 8,000 बिल आले. हे बघा मॅडम, बिलामध्ये काय- याच्या मीटरवर काय लिहिलंय वाचा. सावधान, मीटरला फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास अधिकतम वेगाने वीज नोंदणी होणार. म्हणजे ह्यांच्या हातात कंट्रोल आहे की कोणाला स्पीड करायचं, कोणाला कमी करायचं. म्हणजे हे मीटरवर लिहिलेलं आहे. पुरावा बघा. सरळ सरळ ही धमकी आहे आणि चोरी आहे. आणि हे लोक इथं बसून माझं आत्ता मीटर सांगू शकतात. म्हणजे माझ्या कॅमेरामध्ये मी मीटरमध्ये कॅमेरा लावलाय का? हा? ह्यांची काय कंट्रोल यांच्या हातात आहे असं वाटतं. सगळं ह्यांच्याकडेच आहे. अहो एवढं इथं रोज माणसं येतात 50-100. मी काय म्हटलं, माझी मिसेस गुरुवारी इथं आली, शनिवारी माझ्या घराचा लाईट कटिंग झाली, 23,000 रुपये बिल होत. मी बाहेर होतो ना, माझ्याकडे पैसे नाही, दुसऱ्याकडनं व्याजाने पैसे काढून ते बिल भरले. म्हणजे हे लोक कुठलीही परवानगी न घेता त्यांनी आमचं कधी आले जुनं होते मीटर इतक्या वर्षात लोक नाही. हे स्मार्ट मीटर बसल्यानंतरच काय आले. ही आम जनता आहे, कोणत्या पार्टीची या कोणत्या लोकांमधून आलेली नाही. आणि हे लोकांना आहे ना पिळून घेत आहे सरकार सुद्धा, मंत्री सुद्धा. कारण का इकडचे नगरसेवक असो, खासदार असो, आमदार असो, सगळे यांना मिळून आहेत असं मला वाटतं. यांनी उलट होऊन आम्हाला मदत केली पाहिजे, यांच्या बिलं माफ केली पाहिजे, काही ना काही उद्योग केला पाहिजे. आम जनते काहीच करत नाही, हे स्वतःचे खिशे भरतात असं झालंय. चेक करत नाहीत काय नाही.
पूर्वी जो GR होता की नाही, मॅडम मी सांगतो, पूर्वी एक GR होता असा आणि तेव्हा सीएम पण छान होते आणि आताची जी परिस्थिती आहे ती आताची परिस्थिती सोडून ते त्यांना जरी सांगितलं की 1 महिन्यासाठी तुम्ही दुसरा मीटर लावून त्याची युनिट 1 महिन्याची चेक करा आणि लोकांना जर तो योग्य वाटला तर ते पुढचा बिल भरतील, नाही तर भरणारच नाहीयेत. आणि हे लोक धमक्या देतात तिथे बसून की मीटर कट होईल आणि 20,000 रुपये एखाद्याला तेवढा पेमेंट नाहीये, तो ट्रेनला लटकून जातो, इथून पगार नाही, काही नाहीये, घरामध्ये त्यांना राशन भरायला पैसे नाहीयेत आणि ही लोक त्यांच्यावर 20,000, 25,000, 32,000 त्याला भाडोत्री 5,500 रुपये देतात आणि ह्यांनी 32,000 काय वाटतं यांनी नाहीच ऐकलं आता तर काय करणार आहात? इथे ज्या 15 तारखेला उपोषणला बसतात आहे ना त्यांच्या बरोबर नाही, मी दामले साहेबांना एक लेटर देणार आहे. कोणत्या GR मध्ये असं लिहिलंय की लोकांवरती अन्याय करा, त्यांच्या घराची लूटमार करा? हे सरळ सरळ डाकू आहेत, हे चंबलवाले आहेत का? त्यांच्याशी बोलू. हा, या पुढे काय झालेलं? इकडे बघा, इकडे कॅमेऱ्यात असं या माझ्याजवळ. काही त्या मॅडम म्हणतायत तुम्ही एसी लावलाय म्हणताय. कोणत्या मॅडम बोलल्या? म्हणतात आता एसी आमच्या घरात आहे ते एसी लावणार, तुमचं युनिट काय? ह्याच्या आधी पण आमच्याकडे एसी होता, 14,000 रुपये मागच्या, त्याच्या आधी 9,000 रुपये, त्याच्या आधी 8,000 रुपये बिल ती आम्ही भरली. पण आता 14,000. मी काल ना हॉस्पिटलमध्ये माझे मिस्टर आम्ही पेशंट आहोत, दोघंही रिटायर आहोत, आम्ही 14,000 रुपये बिल भरलं. काल 10,000 रुपये मी हॉस्पिटलचं बिल भरून आले. ते 14,000 रुपये बिल कुठून भरू? आणि ती बाई म्हणते तुम्ही खोटं बोलताय, एसी लावतो, दुपारी एसी गरम होणार, आम्ही लावणारच ना. हा, एसी नाही लावणार, एसी लावणार का नाही ते सांगा मला तुम्ही. तुम्ही फक्त खाली 2 एसी म्हणतात ते, मग म्हणलं घरी चेक करायला ये. एसी मुळे जास्त बिल येतं असं म्हणणं आहे का त्यांचं? ती म्हणजे तुमच्या घरात 2 एसी आहे, माझ्या घरात 1 एसी आहे आणि एसी लावणारच ना. आम्ही काय शोभेला आणलाय का तो एसी? आम्ही बिल भरतो, पण 14,000 रुपये बिल कुठून भरणार मी बिल? त्यांना सांगा त्यांच्या वरिष्ठांच्या कोणाच्या मी बिल भरणारच नाही. आता किती आले तुम्हाला? 10,000 रुपये बिल आले. कुठून? मी काल 10,000 हॉस्पिटलचं बिल भरले, कुठून भरणार मी 14,000 रुपये बिल? हे लूटमार करतात आमची अक्षरशः जनतेची. स्मार्ट मीटर बसवला जाऊया. 4 वर्ष आम्ही सेम पत्त्यावर राहतोय, मग तेव्हा एवढा बिल आला नाही. गेल्या मे महिन्याचं 300 युनिट आहे, मग आताचं 550 युनिट कसं होईल? आम्ही काय दुसरं अजून काय वापरणार? सगळ्यांना नवीन मीटर लावलेत का त्यांनी? स्मार्ट मीटर लावले डिसेंबर महिन्यात. पण मॅडम आता आमची नवीन बिल्डिंग सोडून दे, पण या गरिबांच्या ना त्यांनी पूर्वकल्पना काही न देता स्मार्ट मीटर बसवले. तुम्हाला न सांगता बिल, न सांगता मीटर लावलेलं. गपचूप येऊन त्यांनी जुन्या मीटर मध्ये काही फॉल्ट नव्हता, आता मी तरी पण रिक्षात आले त्यांनी ना, काढून नेलेलं आहे. आता ज्या रिक्षात आले ना, रिक्षा चालवणारा माणूस तो म्हणतो मी कामावर आलो ना, तर रिक्षा सगळं मीटर सगळं खोललेलं, त्यांनी मीटर खोललेलं, स्मार्ट मीटर बसून गेले. मला जे 1,200 रुपये बिल यायचं ते 5,000 रुपये बिल आले. रिक्षा चालवणारा माणूस कुठून 5,000 रुपये भरणार तुम्ही सांगा मला. माझ्या मामे दिराला 20,000 रुपये पेन्शन आहे, 33,340 रुपये बिल आलं. काय करणार तुम्ही सांगा मला? ही लुटण्यासाठी काय करायला पाहिजे या विषयावरती? काय आम्हाला ती बाई सांगते आम्हाला तुम्ही दुपारी लावता, मग आता दुपारी गरम झालं तरी आम्ही असं करत बसायचं का? आता आम्ही इथे अर्ज दिले, इथे त्यांना अर्ज दिले, तर ते काय म्हणतात आता मीटर चेक करायला. पण मी तुम्हाला सांगते मॅडम, हे चेक करायला आले ना, हे आमचेच फॉल्ट काढतील. तुमच्याकडे एसी आहे, तुमच्याकडे हे, तुमच्याकडे ते. मॅडम 1.5 टन असं नाही तर 2 टन असून दे, कॅमेऱ्यात 1.5 टन असो नाही तर 2 टन असून दे. तुम्ही विचार करा, 14,000 रुपये आमच्या सारख्यानं बिल. नाही, आपण त्यांना विचारूया. चला, ते म्हणतात ते बघा, त्यांना विचारू आपण. आणि आमच्या बिल्डिंग मध्ये असं गोष्ट आहे, पॉलिटिक्स खेळली या लोकांनी पण. जे मेन लोक आहेत ना बिल्डिंग मध्ये, त्यांचे मीटर चेंज नाही केले. हा, त्यांचे मीटर चेंज नाही केले आणि आम्ही जे आता रिक्षा ड्रायव्हर आहे मी, 5,000 6,000 रुपये बिल कुठून भरणार? असं वाटतं का कुठेतरी जाणून बुजून जाणून बुजून केलेले नाही. आणि परत दिवाळीच्या टायमाला काय करणार? मीटर मध्ये काय असेल माहिती नाही, पण परत वाढणार बिल, हे 100% सांगतो. आता आपण जर बघत असाल तर पोलीस प्रशासन इथे आलंय आणि हा जो काही प्रकार आहे, सगळे जे काही ग्राहक आहेत त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की आमचं वीज बिल हे जास्त आलंय आणि जास्त म्हणजे 3-4 पटीने जास्त आलेलं आहे. जिथे 500-600 लाईट बिल होते तिथे आज 5-5, 6-6 हजार लाईट बिल जे ग्राहकांना आले, त्रस्त झालेले आहेत अक्षरशः. साहेब आतमध्ये बसताना त्याला बाहेर बसावं लागलं. कुठे तो साहेब आतमध्ये बसताना साहेबाला बाहेर बसावं लागले. त्यांनी
पोलीस प्रोटेक्शन घेऊन ठेवलंय. बोलवलंय. हा. बोलवलंय. त्यांना वाटलं त्यांनी पहिलेच आपण पोलीस साहेबांना बोलूया ते आपण जे वरिष्ठ साहेब आहेत म्हणजे त्यांना एकदा विचारणा करूया. पोलीस प्रशासन इथपर्यंत आलेलं आहे आणि इथले साहेब कुठे आहेत? नाही, ते इथले कुठे आहेत? सर इथले सर कुठे आहेत? बाजूचे सर कुठे आहेत? आपले वरिष्ठ ते सीजीआर आपलं गेलंय वाटतं. ते मग तुम्ही वरिष्ठ आहात का इथले? आता मला तिन्ही आहे तिथे. बरं सर, ही जी काही एवढी गर्दी आहे इथे, हा जो काही जनसमुदाय झालाय त्यांना सगळ्यांना एकच इश्यू आहे की त्यांचं लाईट बिल जास्त आलंय. आता तुम्ही लोक काय करणार आहात? या लोकांच्या ज्या लोकांच्या बिलांचा प्रॉब्लेम आहे, बिल जास्त आलेले आहेत, ते मीटर चेक केले जातील. मीटर चेक करून त्यांचं काय आहे ते यापूर्वी तुम्ही ज्यांचे चेक केले त्यांचं तुम्ही वीज बिल कमी करून दिलं का? त्यामध्ये झालेलं आहे. सोल्युशन निघाले, बऱ्याच लोकांचे सोल्युशन निघाले. बऱ्याच नाही, सगळ्या लोकांना तुम्ही एकच उत्तर देताय की त्यांचं फॉल्ट आहे. सर्व लोकांचं सोल्युशन निघाले आहेत. काही लोक राहिले आहेत, त्यांचं आम्ही सोल्युशन करणार. मॅडम ऑटोफेक्स मीटर आहे. मीटर जेव्हा बिल नाही भरलं तर कट होतो. पेमेंट केलं तर एका तासात लाईट येते. कट डायरेक्ट ऑटोमॅटिकली होतं. रिडिंग साठी माणसं येत नाही. हे सिस्टीम आहे ऑटोमॅटिक. जर एक दिव्यांग बांधव होते ते बोलतात मी इथे आत्महत्या करेल, त्यांना एवढं बिल आले, त्यांनी कुठून भरायचं एवढं? ग्राहकाची महिने जर थकबाकी ठेवली असेल तर ऑटोमॅटिक थकबाकी नाही, त्यांनी 3 महिने बिल भरलंय. 20,000 पेमेंट आहे. मला 10,000 रुपये बिल आलं. 20,000 पेमेंट आहे, 10,000 रुपये बिल आलंय. चालेल. 20,000ची पेमेंट 10,000 रुपये मला बिल आलंय. मी माझे 50% पगार मी बिल मध्ये भरणार का? 50% बिल मध्ये आलं. आपण सध्या जर बघितलं हा संपूर्ण प्रकार जो आहे वरच्या अधिकाऱ्याकडून असं करून म्हणजे हे स्वतः डिसिजन घेतलं. त्यांना लोकांना दबाव टाकला. असं तुम्ही काहीतरी उपाय काढा ना यांच्यावर, काहीतरी उपाय काढा. मीटर चेक करून पण तोच इश्यू येतोय ना सर. तेच होत आहे मीटर चेक करून पण. ते बोलतो ही लाईट बिल भरा तेव्हा तुमचं चालू होईल. तुमचं किती आलंय? आमचं 500 रुपये लाईट बिल येतं आणि या महिन्यामध्ये 2200 रुपये. बरं सर, मला एकच उत्तर द्या की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन का मागवलं आहे आज एवढं? काय काय लोक गदारोळ करतात इथे हा, विनाकारण. विनाकारण. विनाकारण म्हणजे बिलाचा प्रॉब्लेम आहे असला तर ठीक आहे, थोडंफार आम्ही हे करून घेतोय. पण बाकी लोकांना सर्व लोकांना डिस्टर्ब. पण सर, ही कुठल्याही पक्षाची लोक नाही, ही सामान्य नागरिक. ही का तुमच्याकडे 490 रुपये पुढच्या महिन्यामध्ये लाईट बिल. सगळ्यांचा प्रॉब्लेम. पण माहिती आहे ना, तर प्रत्येक व्यक्ती बोलेल आज, तर काहीतरी उपाय निघाला पाहिजे ना. सोल्युशन करतो ना आम्ही. मीटर चेक करायचं. मीटर चेक करून मीटर चेक करून पण हेच होत नाही. भरा तुम्ही मीटर बरोबर आहे. सर, एवढ्या सर्वांचे मीटर एक सोबतच फॉल्टी होणार का? वाटतं का? नाही सोबत बरेच लोकांचे काय प्रॉब्लेम असतील ना. काय प्रॉब्लेम सर? सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात एका सोबत. मीटरवर लिहिलेलं काही त्याला हात लावला किंवा हे झालं तर ऑटोमॅटिकली रिडिंग पास म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला दाखवतो. काय लिहिलंय वाचून दाखवतो. 2 मिनिटं थांबा. तर आपण सध्या हा विषय जो आहे तो सध्या इथे बघण्याचा. काय लिहिलंय मीटर बरोबर छेडछाड नाही, वाचा ना तुम्ही. ते वर्ड्स काय लिहिलं तुम्ही मी तुम्हाला काय म्हणतो ते वेळ वाचा काय लिहिलं ते वाचून दाखवा. नाही, मी काय म्हणतो वाचून दाखवा. मी काय म्हणतो माझं ऐकत वाचून दाखवा. काय लिहिलं काय लिहिलं ते वाचून. मीटरला फेरफार करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर हात लावला, त्या मीटरला हात लावायचा नाही केल्यास मीटर अधिक वेगाने वीज नोंदी होईल. मला सांगा, मी आर्थिक मीटरला दुसरा कोणी माणसाने हात लावला, तुमच्या साहेबांनी किंवा तुमचा कुठला इलेक्ट्रिक आला कोणी आला हात लावला की तो मीटर वाढला म्हणजे कंट्रोल तुमच्या हातात आहे. याचा मीटर टॅम्पर करू नका, हा त्याचा अर्थ आहे. अर्थ असा नाही, स्पष्ट आहे की मीटर वेगाने वागला. नाही स्पष्ट आहे. म्हणून मी टॅम्पर म्हणतो करू तुम्हाला. नका. म्हणजे ह्याच्या तुम्हाला माझं युनिट आता इथं माहिती पडतं का ना? माहिती माझ्या घराचं युनिट पडतं का नाही मला सांगा तुम्ही. माझ्या घराचं युनिट आता तुम्हाला माहिती पडेल का? पडतं का नाही मला सांगा. हा ना मध्ये सांगा. पडतच ना. म्हणजे याचा अर्थ माझा तुम्हाला ऐका, तुम्हाला सुद्धा माहिती पडतं. ही मोबाईल ऍप आहे ना तुमच्याकडे, ते मीटर किती युनिट पडते, किती कन्झम्पशन होत आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती मला पडतं. पडू या न पडू तुम्हाला तुमच्या हातात कंट्रोल आला का नाही सगळं तुम्हाला ऑटोमॅटिक बसल्या माहिती पडतं का नाही. म्हणजे ना ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळं माहिती पडतं. याचा अर्थ तुम्हाला किती मीटर पास करायचं कमी करायचं तुमच्या नाही, हे चुकीचं बोलताय तुम्ही. असं झालं. हे काय म्हणजे हातात
2 महिने कमी होईल, परत दिवाळीच्या टायमाला ना हे बिल डबल टिबल चोबल बिल येईल. हे आता 10-12 हजार येते, 30-40 हजार रुपये बिल येईल दिवाळीच्या टायमाला. मी लिहून देतो तुम्हाला ही गोष्ट. आता काय पण मीटरवर लिहिले याचा अर्थ हमकाच आहे. मॅडम काय आहे प्रत्येकाचं माहिती तेच आहे आहे सर, प्रत्येकाचं ते आहे. का? आता सगळे जवळजवळ आपले 1 लाख कंझ्युमर बदलापूर वेस्टला आहे. त्यामध्ये 5%, 10% प्रॉब्लेम आहे. 10% लोकांचा बरं, प्रॉब्लेम यामध्ये- असले आणि यामध्ये ऐका किती 90% लोकांना ओके मीटर आहेत, तर काय बाकीचे लोक 10%चा जो प्रॉब्लेम आहे ते ऐका वायरिंग मध्ये प्रॉब्लेम असतील, त्यांच्या घरातले इक्विपमेंट मध्ये प्रॉब्लेम असतील, त्यावेळेस सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे. सगळ्यांचा एकच problem आहे. तुम्ही जे आता बोलताय ते बंद करा माईक. तुम्हाला मी सांगतो माईक बंद करा. सर, बघा, सामान्य माणूस म्हणून तुम्ही या सगळ्यांच्या सगळ्यांना मी सांगतो ते सांगतो ना मी तुम्हाला. सामान्य माणूस म्हणून तुम्ही काय सगळ्यांच्या ठिकाणी आर्थिंगचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी एसीचा प्रॉब्लेम आहे मॅडम. कॉम्प्रेसर उडलेलं काय सर, पहिले पण होता. इथे शेकडोच्या संख्येने- पहिले पण होता. आहेत. मीटर चेंज केल्यानंतर प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. तुम्ही मीटर आमचं बिना परवानगीने उचललंच कशाला? बिल येत होता पहिले 2 AC होता तर मला पहिले 1000 परवानगी नाही, काय नाही. 2000 यायचं. आता मला 9,000 रुपये बिल येत आहे. 2 लेखी अर्ज आहे मला का? ते मीटर सामान मध्ये माझ्याकडे वर्षभर पहिले पण होता, दाखवा AC पण होता, वॉशिंग मशीन पण होता. उलटा आम्ही बिल जास्त असून तर आम्ही कन्झम्पशन कमी करतो. असं नाही त्यांचं माझ्याकडे एक एसी आहे. या ना मॅडम यांच्याकडे किती एसी आहे? एक एसी आहे त्याच बोलल्यात. आम्ही अजून माणूस नाही पाठवलं, तिथे पाठवून चेक ते करणार तर बोलता एकच एसी आहे. विचारा मगाशी ते म्हटलं बोललेलं आहे तसं. आम्ही अजून माणूस नाही ते पाठवलं. बोलतात तुम्ही त्यांना सांगितलं त्यांच्याकडे 2 एसी आहेत. वापर जास्त झालाय. एसी 2 आहेत ते त्यांच्याकडे. वापर जास्त झालाय. अहो तरी ताई आम्ही एवढं पहिलं होतो ना तेवढाच एसी आणि उन्हाळ्यात आम्ही एसी लावणार ना ताई. मी तुम्हाला नाही बोलत मला. करून देत आहे. मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं माणूस येतोय करून देत आहे. पण आता तर सर्व ठिकाणी फक्त एकच सांगितलं जात आहे की आम्ही चेक करून देतो, आम्ही चेक करून देतो, आणि मात्र हे काय चेक करणार आहेत अद्यापही काही समजत नाहीये. या ठिकाणी खरोखर हा सर्रासपणे आपल्याला जो काही विषय आपण सध्या बघतो, महावितरणाच्या कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत.